हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकवरती डिपेंड नीट जे पॉईंट ऑफ व्ह्यू काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करतोय. आजच्या लेक्चरमध्ये असेच आणखी काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन इज द स्विच एस इज क्लोज्ड ॲट टी इक्वल टू 0. हा क्वेश्चन या गिवन डायग्रॅमवरती डिपेंड आहे. म्हणजे इथं काय केलं तर डायग्रॅममध्ये हे जे स्विच आहे, हे स्विच एस इज क्लोज्ड ॲट टी इक्वल टू 0. द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस यल म्हणजे ह्या इंडक्टरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल ड्रॉप ॲज अ फंक्शन ऑफ टी म्हणजे टाईम फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं फाइंड आउट काय करायचं लक्षात ठेवा, वी हॅव टू फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स EMF और पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दिस इंडक्टर यल ॲज अ फंक्शन ऑफ टाईम. आता आपल्याला पोटेन्शियल ड्रॉप फाइंड आउट करता येईल, पण त्यामध्ये कंडिशन अशी दिली आहे की कधी फाइंड आउट करायचा आहे, ॲट टी इक्वल टू 0. म्हणजेच या स्विचला जस्ट क्लोज केल्यानंतर आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे या इंडक्टरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. आता विचार जर असा केला आपण की या इंडक्टरच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो पोटेन्शियल डिफरन्स कधी असेल तर यातून करंट पास होत असेल तर सपोज मी या पॉईंटला कन्सिडर केलं A point and suppose this is our B point. Then what is the potential difference between A and B points? या A आणि B पॉईंटच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काय असेल विचार करा. ही ब्रँच आणि ही ब्रँच इथं मी C आणि D लिहितो. तर इथं CD ब्रँच आणि AB ब्रँच एकमेकांना पॅरलल आहेत. इन पॅरलल कॉम्बिनेशन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दीज पॉइंट्स आर सेम अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस this AB point or CD point is nothing but the potential difference of this battery which is 12 volt. म्हणजे आपण आज इथं असं सांगू शकतोय की A आणि B पॉईंटच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते डिरेक्टली ह्या बॅटरीचंच पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि जे किती गिवन आहे 12 व्होल्ट आहे. म्हणजेच AB पॉईंटच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आहे, 12 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे. याला आपण E म्हणूया, हे टोटल पोटेन्शियल डिफरन्स. आता यातून करंट पास झाल्यामुळं बिकॉज ऑफ दी सेल्फ इंडक्शन याच्यामध्ये एक EMF इंड्यूस होतो. EMF इंड्यूस्ड इन द इंडक्टर E विल बी इक्वल टू L इंटू di/dt. ओके, सपोज या ब्रँचमधून पास होणारा करंट I2 आहे आणि यातून पास होणारा करंट I1 आहे. मग आपल्याला याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा तर करंट कोणता I2. सो वी कॅन राईट हिअर ॲज di2/dt. ओके, सो दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप्ड अक्रॉस दिस इंडक्टर. आता यातूनही पोटेन्शियल करंट किती पास होतोय I2. रेजिस्टन्स आहे, मग रेजिस्टन्सच्या अक्रॉस सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल. हे पोटेन्शियल डिफरन्स काय असेल, दिस विल बी इक्वल टू फी इक्वल टू I2 इंटू R2 आणि मग याच्या अक्रॉस इंड्यूस झालेलं EMF E, याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स फी आणि मी या दोघांची टोटल म्हणजे A आणि Bच्या अक्रॉसचा टोटल पोटेन्शियल डिफरन्स जो गिवन होता 12. मग इथं आपण डिरेक्टली असं लिहू शकतोय की कॅपिटल E म्हणजे टोटल पोटेन्शियल डिफरन्स E विल बी इक्वल टू स्मॉल e प्लस फी. सो इट विल बी L इंटू di2/dt प्लस I2 R2. आता याच्यात फाइंड आउट काय करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हे E म्हणजेच ही टर्म. याला काय म्हणू शकतोय आपण, दिस इज दी पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस इंडक्टर. ह्या Eची व्हॅल्यू ही आपल्याला फाइंड आउट करायची. मग हे इक्वल टू कन्वर्ट केलं तर म्हणजे याला मी स्मॉल ई म्हणतो. इथं स्मॉल ई इक्वल टू कॅपिटल E मायनस ही टर्म इकडे घेतल्यावर मायनस होईल I2 R2. लक्षात आलं, हा पोटेन्शियल ड्रॉप आहे कोणाच्या अक्रॉस इंडक्टरच्या, पण हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ॲज अ फंक्शन ऑफ टाईम म्हणजे टी. मग हा कसा घेता येईल, Eची व्हॅल्यू गिवन आहे माहिती आहे आपल्याला की ते 12 आहे. R2 पण माहिती आहे, R2 व्हॅल्यू 2 ओहम आहे. राहिलं फक्त I2 मीन्स करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. या सर्किटमधून पास होणारा करंटचा विचार करा. I2 कॉन्स्टंट असेल का, नो. स्विच क्लोज केलंय, जस्ट क्लोज केलंय. या सर्किटमधून पास होणारा करंट जो आहे तो काय होईल, ग्रो होईल. ग्रोथ ऑफ करंट म्हणतो आपण त्याला. तो सडनली मॅक्झिमम होत नाही तर तो इन्क्रीज होत जातो. इंडक्टरमध्ये इन्क्रीज होणारा करंट, ग्रोथ ऑफ करंट इन अ कॉईल, हा आपण पार्ट स्टडी केला होता आणि याचा फॉर्म्युला काय होता तर हा I2 करंट जो आहे तो काय होतो, ग्रो होईल, मॅक्झिमम होईल. मॅक्झिममला व्हॅल्यू काय घेतो आपण, I0 इन ब्रॅकेट 1 मायनस e रेज टू मायनस t/τ. ह्या टवला टाईम कॉन्स्टंट म्हणतो आपण. टवची व्हॅल्यू असते L/R. तुम्हाला माहिती आहे टाईम कॉन्स्टंटचा फॉर्म्युला यूज केला होता. दिस इज द इक्वेशन ऑफ ग्रोथ ऑफ करंट इन दिस इंडक्टर आणि ज्यातून किती करंट जातोय I2. मग I2चा ग्रोथ असा होतोय. I2ची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, I0 आहे, लक्षात ठेवा. आता I0 व्हॅल्यू किती असेल, मग I2ची मॅक्झिमम व्हॅल्यू कधी असेल, जेव्हा या कॉईलमधून एक कॉन्स्टंट करंट पास होईल.
कॉईलमधून जाणारा करंट कॉन्स्टंट असेल तर कॉईलमध्ये कुठलाही EMF इंड्यूस होत नाही, करंट कॉन्स्टंट राहतो आणि तो मॅक्झिमम करंट असतो यातून पास होणारा. मग या कॉईलमधून जाणारा मॅक्झिमम करंट म्हणजेच या कॉईलच्या अक्रॉसचं तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स, ए आणि बी पॉईंटच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स ई किती आहे, याला आपण ई लिहू शकतोय, E/R2 लिहू शकतोय. मॅक्झिमम करंट पासिंग थ्रू दिस कॉईल, याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 12. इथं पोटेन्शियल डिफरन्स नाही आहेच, राहिला फक्त इथलाच पार्ट. आणि मग याचा रेजिस्टन्स किती R2. मग पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स इज 12 व्होल्ट हा क्रिएट होतो. आणि मग या सर्किटमधून म्हणजे एवढ्या ब्रँचमधून पास होणारा जो करंट असणार आहे मॅक्झिमम दॅट विल बी E/R2. इथं ई का घेतलं आहे मी, तर पोटेन्शियल डिफरन्स ए आणि बी पॉईंटच्या अक्रॉस 12 व्होल्ट आहे. मग तुम्ही म्हणाल की याचा EMF कुठं गेला, तर हा आता कॅन्सल झाला आहे, कारण यातून कॉन्स्टंट करंट I0 मॅक्झिमम फ्लो होतोय. म्हणजे यातून कॉन्स्टंट करंट फ्लो होताना कॉईल म्हणजे सिम्पल वायरसारखा ॲक्ट होते आणि राहतो फक्त रोल कोणाचा, रेजिस्टन्सचा. मग याची जर व्हॅल्यू यूज केली तर 12 डिवायडेड बाय किती R2 म्हणजे 2, याचा अर्थ झाला 6 एम्पियर. व्हॉट इज 6 एम्पियर, 6 एम्पियर इज दी मॅक्झिमम करंट I0. टव कॅल्क्युलेट करू शकतोय आपण. टव व्हॅल्यू काय घेता येईल, टव इज L/R. L इज 400 मिली हेनरी आहे म्हणजे इंटू 10⁻³ डिवाइड बाय काय L/R. R म्हणजे रेजिस्टन्स, रेजिस्टन्स किती आहे सर्किटमध्ये 2 ओहम. म्हणजेच याची व्हॅल्यू राहते टव इक्वल टू बघा 200 इंटू 10⁻³ याचाच अर्थ 0.2 सेकंड हा टाईम कॉन्स्टंट आला. टाईम कॉन्स्टंट मिळाला, त्यानंतर करंट मिळाला आहे, मॅक्झिमम करंट मिळाला आहे. मग या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करा, कशी येईल बघा. I2 व्हॅल्यू, I2 इक्वल टू I0 किती आहे 6 इन ब्रॅकेट 1 - e⁻⁻t अपॉन टव. आता टवची व्हॅल्यू किती आहे 0.2 आहे, इथं यूज करूया सरळ 0.2 सेकंड. ओके, हे झालं करंटचं इक्वेशन I2. आपल्याला फाइंड आउट करायचा होता काय तर ई व्हॅल्यू. आता यात व्हॅल्यू पुट करा, E इक्वल टू काय येईल, ईची व्हॅल्यू आहे 12 मायनस I2 म्हणजे हा करंट झाला आणि इंटू R2 आहे. R2 इज दी रेजिस्टन्स 2 ओहम. मग मी R2ची व्हॅल्यू यूज करतो 2 ओहम प्लस I2 म्हणजे ही करंटची व्हॅल्यू म्हणजे काय येणार 2 इंटू 6 इन ब्रॅकेट 1 - e⁻⁻t बाय 0.2. आता याला सॉल्व करा. E इक्वल टू हे बघा 6 इंटू 2 12च असणार आहे. मी इथे 12 लिहितो. आता हे 12 ब्रॅकेटमध्ये घेतलं -1, हे 12 कॅन्सल होईल, याला मल्टिप्लाय होईल म्हणजे आन्सर काय मिळेल तर बाहेरचं आतलं मायनस प्लस होईल आणि आन्सर येईल 12 e⁻⁻t अपॉन 0.2. लक्षात आलं. आता हे 0.2 डिवाइड असेल तर वरती म्हणजे तुम्ही जर 1/0.2 घेतलं तर ते 5 येते बघा. 1/0.2 घेतलं तर किती होईल 5 होईल. म्हणजे याचा ॲक्च्युली व्हॅल्यू अशी येईल E इक्वल टू 12 e⁻⁻5t. ओके, अँड दिस इज दी ऑप्शन गिवन. हाच ऑप्शन गिवन होता JEE विचारलेला क्वेश्चन आहे एक. म्हणजे ईची व्हॅल्यू मिळाली किती आली 12 इंटू e⁻⁻5t आणि E इज व्हॉट, इज दी पोटेन्शियल डिफरन्स और EMF इंड्यूस्ड इन दी इंडक्टर. याच्यात इंड्यूस झालेला EMF म्हणजे त्याच्यात इंड्यूस झालेलं व्होल्टेज किंवा पोटेन्शियल ड्रॉप तो व्हॅल्यू मिळते आणि ईची व्हॅल्यू ॲज अ फंक्शन ऑफ टाईम मिळते. आपल्याला विचारलं होतं काय पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस L म्हणजे इंडक्टरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल ड्रॉप. लक्षात आलं. या टाईपमध्ये जरी क्वेश्चन विचारला तरी तो सॉल्व करता येतोय आपल्याला, सिम्पल होता. अशाच टाईपचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये एक डायग्राम आहे, एक की आहे, काही रेजिस्टन्स आहेत 2, एक इंडक्शन कॉईल आहे, सोर्स आहे ज्याचं पोटेन्शियल डिफरन्स किती दिला आहे फी दिला आहे. आणि क्वेश्चन काय आहे, इन दी सर्किट शोन बिलो द की के इज क्लोज्ड ॲट t इक्वल टू 0 म्हणजे कीला जस्ट क्लोज केलं आहे. कीला जस्ट काय केलं आहे क्लोज केलं आहे. दी करंट थ्रू दी बॅटरी इज बॅटरीमधून पास होणारा करंट. पण याचे ऑप्शन जे होते ते ऑप्शनवरून आपल्याला याचा आन्सर सांगायचं होतं. ऑप्शनमध्ये ॲक्च्युली काय दिलं होतं तर t इक्वल टू 0 असताना आणि t इक्वल टू इन्फिनिटी असताना यातून पास होणारा करंट किती असेल विचारला होता दोन्ही कंडिशनला. आणि मग असे प्रत्येक ऑप्शन बी ABCD त्या चारही ऑप्शनमध्ये 2-2 करंटच्या व्हॅल्यू होत्या. t इक्वल टू 0 असताना करंट किती आणि t इक्वल टू इन्फिनिटी असताना करंट किती, ह्या व्हॅल्यूज विचारल्या होत्या. थोडं लॉजिकली विचार करायचा आणि तुम्हाला या इंडक्शन कॉईलचं इथं फंक्शन माहीत पाहिजे. जस्ट स्विच क्लोज केल्यानंतर काय होतं तर या आता करंट फ्लो होईल हे तरी माहीत आहे, करंट पास होईल, इकडेही करंट जाईल इकडेही करंट जाईल. इनिशियली काय होईल स्विचला जस्ट क्लोज केलं की करंट 0 पासून थोडा इन्क्रीज व्हायला सुरू होईल. कॉईलमधून पास होणारा करंट जर इन्क्रीज झाला तर त्या कॉईलमध्ये
EMF इंड्यूस होतो अपोजिट डायरेक्शननं आणि ही कॉईल त्या करंटच्या इन्क्रीज होण्याला अपोज करते. म्हणजे कॉईल इनिशियली जस्ट स्विच क्लोज केल्यानंतर त्यातून पास होणाऱ्या करंटला अपोज करते. म्हणजेच जर टाईम 0 असेल, कीला जस्ट क्लोज केलं असेल, तर ही कॉईल करंटच्या फ्लोला अपोज करते आणि अपोज केल्यामुळे इकडं करंट पास होत नाही, मग करंट सगळा इकडं जातो. या कॉईलनं इनिशियल कंडिशन सांगतोय, जस्ट ऑन केल्यानंतर इकडं कुठलाही करंट जात नाही. का तर ही कॉईल इनिशियली करंटच्या फ्लोला काय करते, अपोज करते. त्यामुळं ही कॉईल म्हणजे इथं शॉर्ट सर्किट असल्यासारखं ॲक्ट होते. म्हणजे इथं काहीही नाही, कारण इकडं करंट जातच नाही. मग हा रेजिस्टन्सही सर्किटमध्ये येत नाही. मग करंट कुठं जाईल, तर इकडं जाईल. या रेजिस्टन्समधून पास होईल करंट. मग सर्किटमध्ये हा रेजिस्टन्स नसेल तर एक सिंपल सर्किट तयार झालं. आणि ओहम्स लॉवरून आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, T=0 असताना I विल बी इक्वल टू V/R2. I इक्वल टू V/R असतो, फक्त हा रेजिस्टन्स येणार. आणि मग हे कधी, इफ T=0. हे पहिलं आन्सर झालं. T=0 टाईम असताना करंट किती, V/R2. हे ऑप्शनमध्ये असेच ऑप्शन दिलेले होते किंवा. सेकंड कंडिशन, ॲट T=∞. इथं काय होईल सांगा आता. T इन्फिनिटी असेल म्हणजे टाईम इन्फिनिटी झाला. इथं कॉईल आहे. आता टाईम इन्फिनिटी म्हणजे लार्ज झाला आणि लार्ज टाईम झाल्यानंतर ह्या कॉईलमधून पास होणारा करंट आता कॉन्स्टंट होतो. करंट तो ग्रो होतो, मॅक्झिमम व्हॅल्यूला जातो. आणि करंट एकदा मॅक्झिमम व्हॅल्यूला गेला की या कॉईलमध्ये कुठलाही EMF इंड्यूस होत नाही. ही कॉईल करंटच्या फ्लोला अपोज करत नाही, सपोज करत नाही. आणि त्यामुळं ही कॉईल सिम्पल वायरसारखी ॲक्ट होते. यातून सिम्पली करंट फ्लो होतो. पण करंट फ्लो होतं. आता दोन्ही रेजिस्टन्समधून करंट काय होते, फ्लो होते. आता सांगा करंट काय असेल, बॅटरीचा करंट म्हणजे हा टोटल करंट I. तर यांचं कॉम्बिनेशन घ्या, पॅरलल आहेत. आणि मग पॅरलल कॉम्बिनेशनचा टोटल रेजिस्टन्स येतो R1R2 अपॉन R1 प्लस R2. हा टोटल रेजिस्टन्स झाला ह्या कॉम्बिनेशनचा. म्हणजे कसा, तर दिस कॉम्बिनेशन विल बी पॅरलल 1/R1 प्लस 1/R2 मीन्स R1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1R2. आणि रेसिप्रोकल घेतला की व्हॅल्यू मिळेल R1R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. ओके, हा पॅरलल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स झाला. आणि मग करंटची व्हॅल्यू असते I इक्वल टू फी डिवायडेड बाय R. पण इथं R असणारे R1R2 डिवाइडला R1/R2 असल्यामुळे हे वरती जाईल R1 प्लस R2. ओके, सो दिस इज दी करंट पासिंग थ्रू दी सर्किट ॲट T=∞. म्हणजे टाइम जर इन्फिनिटी असेल तर एवढा करंट सर्किटमधून काय होईल, पास होईल. लक्षात आलं. दोन आन्सर्स काय, T=0 टाइम असताना हा करंट पास होईल, पहिली कंडिशन. आणि सेकंड कंडिशन, टाइम इन्फायनाईट असताना एवढा करंट काय होईल, पास होईल. आणि मग हा एक ऑप्शन गिवन होता आणि हा एक ऑप्शन गिवन होता. एका ऑप्शनमध्ये दोन्ही करंट दिले होते. या टाईपमध्ये या सर्किटमधून पास होणारा करंट जो आहे तो आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. सी नेक्स्ट क्वेश्चन. सेम कन्सेप्ट आहे, फक्त मी रिपीट का करतोय तर आपल्याला इथे इंडक्टरचा सर्किटमधला रोल कळाला पाहिजे करंट पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करताना. ओके, क्वेश्चन बघा काय, दी करंट I थ्रू दी बॅटरी जस्ट आफ्टर दी स्विच इज क्लोज्ड इज. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला या बॅटरीनं सप्लाय केलेला करंट सर्किटमधला टोटल करंट फाइंड आउट करायचा आहे. कधी, व्हेन दी स्विच इज जस्ट क्लोज्ड. स्विचला जस्ट ऑन केल्यानंतरचा इंडक्टरचा रोल लक्षात ठेवायचा. स्विचला जर जस्ट ऑन केलं तर त्या कंडिशनला, इनिशियल फेजला त्या इंडक्टर जो आहे तो करंटच्या फ्लोला अपोज करतो. कारण इंडक्टरमधून पास होणारा करंट इन्क्रीज व्हायला सुरू होतो. आणि करंट इन्क्रीज व्हायला लागला की इंडक्टर त्या करंटच्या फ्लोला अपोज करतो. कारण त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो, बॅक EMF. आणि त्यातून पास होणाऱ्या करंटला त्याचा इंड्यूस्ड करंट हा अपोज करतो. त्यामुळं कॉईलमधून पास होणारा करंट हा होत नाही, म्हणजे 0 कन्सिडर करतो आपण. याचा अर्थ कॉईल इथं शॉर्ट सर्किटसारखं ॲक्ट होते. म्हणजे इनिशियली या वायरमधून इकडं करंट पास होत नाही, म्हणजे हा रेजिस्टन्स सर्किटमध्ये येत नाही. इकडं करंट येईल, मग हा इकडं रेजिस्टन्स आहे फक्त, म्हणजे या 9 ओहम रेजिस्टन्समधून करंट पास होईल. इकडंही जाईल करंट. इथं आल्यानंतर इथं परत इंडक्शन कॉईल आहे आणि टाईम तोच दिला आहे आपल्याला, ॲट T=0 म्हटलं आहे. मग या इंडक्टरचा रोलही सेम असाच आहे जो याचा होता. म्हणजे इनिशियली हा सुद्धा काय करतो, करंटच्या फ्लोला अपोज करतो. म्हणजे यातूनही करंट पास होत आहे. मग राहिला वायर इकडं, हा कपॅसिटर आहे. कपॅसिटरमधून करंट पास होईल का, इनिशियली स्विच ऑन केल्या केल्या कपॅसिटर चार्ज व्हायला सुरू होतो. म्हणजेच यातून करंट पास होतो पण कपॅसिटरचा रेजिस्टन्स घेत नाही आपण. म्हणजे यातून करंट तर पास होतोय पण कपॅसिटर करंटच्या फ्लोला अपोज नाही करत, अशी कंडिशन घेतोय आपण. म्हणजे इकडं असा करंट काय होईल, पास होईल. याचा अर्थ हा 9 ओहम आणि 9 ओहम दोनच रेजिस्टन्स सर्किटमध्ये येतात. कसे आहेत ते दोन्ही रेजिस्टन्स, दिस टू रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. सो द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज 9/2.
पॅरल कॉम्बिनेशनचा 299 रेजिस्टन्स असतील तर पॅरल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स काय येतो 9/2 येतो. आणि मग करंट पासिंग थ्रू दिस सर्किट आय विल बी इक्वल टू ई डिवायडेड बाय इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 9/2 इंटरनल नाही आहे. ओके, सो ई 9/2 आलं म्हणजेच ईची व्हॅल्यू किती आहे 18 आहे. म्हणजे 18 × 2 डिवाइड बाय 9 म्हणजेच व्हॅल्यू काय येईल 4 एम्पियर. सो दी करंट पासिंग थ्रू दी सर्किट इज 4 एम्पियर. या टाईपमध्ये क्वेश्चन्स घ्यावे लागतात, लक्षात ठेवा फक्त. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए कॉईल ऑफ inductance L equal to 10 millihenry and resistance 0.1 ohm is connected through a switch to a battery of internal resistance 0.9 ohm. लक्षात ठेवा इथं आपल्याला एक कॉईल आहे, इंडक्शन कॉईल आहे. याचा इंडक्टन्स L इक्वल टू किती दिलाय 10 मिली हेनरी दिलाय. याला कनेक्ट केलंय अँड रेजिस्टन्स एक रेजिस्टन्स आहे ज्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे R इक्वल टू 0.1 ओहम इज कनेक्टेड थ्रू ए स्विच. एक स्विच आहे इथं. सपोज इथं हे आपलं स्विच झालं इज कनेक्टेड. ओके, इंटरनल रेजिस्टन्स कनेक्टेड थ्रू ए स्विच टू अ बॅटरी. एक बॅटरी आहे इथं. सपोज दिस इज द बॅटरी. ओके, याचा काहीतरी EMF असेल E. हे स्विच झालं आणि या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r ज्याला म्हणतो आपण त्याची व्हॅल्यू किती आहे 0.9 ओहम. लक्षात ठेवा. आणि हे स्विच क्लोज झालं. आफ्टर दिस स्विच इज क्लोज्ड. आता स्विचला क्लोज केल्यानंतर म्हणजे जस्ट क्लोज केल्यानंतर द टाइम टेकन फॉर द करंट टू अटेन 80% ऑफ द सॅच्युरेशन व्हॅल्यू. सॅच्युरेशन व्हॅल्यूचं मिनिंग काय? सॅच्युरेशन म्हणजे मॅक्झिमम करंट, कॉन्स्टंट करंट. करंट सॅच्युरेट झाला म्हणजे करंट कॉन्स्टंट राहिला आणि त्या कॉन्स्टंट करंटला आपण I0 म्हणतो. या सर्किटमधून पास होणारा करंट जो आहे सॅच्युरेशन करंट जो आहे त्याला I0 म्हटलं तर या मॅक्झिमम करंटच्या 80% एवढा करंट म्हणजे आपल्याला माहिती आहे करंट ग्रो होतो. इंडक्टर कॉईलमधून करंट ग्रो होतो ज्याला आपण ग्रोथ ऑफ करंट म्हटलं आणि त्याचं इक्वेशनही डिराईव्ह केलं होतं. काय इक्वेशन असतं? करंट I विल बी इक्वल टू I0 इन ब्रॅकेट 1 - e रेज टू -t/τ. या टवला L/R असेल तो आपण, त्यामुळे ते R/L याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं असतं, यूज करतो आपण या व्हॅल्यूज. मग याच्यामध्ये हा I0 मॅक्झिमम करंट आहे पण आपल्याला काय म्हटलंय तर हा I करंट जो ग्रो होतोय तो मॅक्झिमम करंटच्या 80% ग्रो होण्यासाठी किती टाइम लागेल असं विचारले. म्हणजे हा I किती झाला पाहिजे तर याच्या 80% म्हणजेच 80/100 केलं तर हा झाला याचा 80% ज्याची व्हॅल्यू असेल 0.8 I0. व्हॅल्यू काय असेल याची 0.8 I0. मग आपण इथं पुट करू शकतोय करंट किती झाला पाहिजे तर टोटल करंटच्या सॅच्युरेशन करंटच्या 80% म्हणजेच 0.8 टाइम्स. सो दिस विल बी 0.8 I0 इक्वल टू I0 1 - e रेज टू -t/τ. आता I0 कॅन्सल होईल. 0.8 इक्वल टू व्हॅल्यू येईल 1 - e रेज टू -t/τ. आता हे 1 आहे इकडं, हे इकडं घ्या, हे इकडं घ्या. व्हॅल्यू काय राहतील बघा e रेज टू -t/τ इक्वल टू हे 0.8 इकडे घेतलं तर 1 - 0.8 म्हणजे 0.2 राहील. आता व्हॅल्यू बघा कशा येतात. 0.2ला आपण 1/5 असंही लिहू शकतोय. 0.2ला काय लिहिता येतं 1/5 या टाईपमध्ये लिहिलं मी. का लिहिलं तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला टेक ln इक्वल टू ln5 इक्वल टू 1.6 असं गिवन होतं. lnचं मिनिंग काय झालं तर log टू दी बेस e 5 किती व्हॅल्यू आहे 1.6. आणि मग इथं विचार करा इकडं एक्सपोनेन्शियल आहे. जर आपण इथं -t/τ घेतलं तर इथं काय येईल ln 1/5 येईल. lnची व्हॅल्यू काय आली 1/5. आणि मग यालाच आपण असंही लिहू शकतोय. लॉगचे रूल जर तुम्हाला माहीत असतील तर सांगता येतील ln5 असंही लिहिता येतं आहे. ln म्हणजे log टू दी बेस e या टाईपमध्ये व्हॅल्यू असते ही, म्हणजे ही 5 व्हॅल्यू. आणि मग ln5 गिवन होतं 1.6 आहे. व्हॅल्यू पुट करा. आता इथं बघा -t म्हणजे मायनस कॅन्सल होईल. टीची व्हॅल्यू मिळेल t विल बी इक्वल टू टव इकडं जाईल म्हणजे t इक्वल टू टव इंटू ln5 किती 1.6 आहे. आता टव व्हॅल्यू किती? टवची व्हॅल्यू म्हणजे काय असते तर टाइम कॉन्स्टंट. टाइम कॉन्स्टंट टव विल बी इक्वल टू L/R. आता L व्हॅल्यू किती? L व्हॅल्यू आहे 10 × 10⁻³ मिली हेनरी आहे आणि 0.1 डिवायडेड बाय 0.1. मग व्हॅल्यू काय 0.1चा अर्थ 10⁻⁻1 झाला. मग 10⁻⁻1 हे 10⁻⁻2 1 वरती गेलं +1 म्हणजेच 0.1 10⁻⁻1 राहील. मग 0.1 व्हॅल्यू राहते. याचाच अर्थ इथं काय होईल बघा
सॉरी काय चुकतंय का बघा, 10 मिली हेनरी, 10 इंटू 10 टू दी पॉवर -3 म्हणजे 10 टू दी पॉवर -2 बरोबर आहे. 10 टू दी पॉवर -1 येस आर व्हॅल्यू आहे, वरती गेली +1 होईल, सॉरी ते कॅन्सल केलं होतं आपण, म्हणजेच हां बरोबर आहे 10⁻², 10 टू दी पॉवर +1 म्हणजे 10 टू दी पॉवर -1 राहते, म्हणजे 0.1 व्हॅल्यू येईल. कशाची व्हॅल्यू आहे तर टौ, म्हणजेच 0.1 इंटू 1.6, 0.1 इंटू काय 1.6 म्हणजे किती येणार तर 0.016 सॉरी 0.16 मी आन्सर बघतो एक मिनिट. टी इक्वल टू व्हॅल्यू जी येते याची टाईम कॉन्स्टंटची व्हॅल्यू टी विल बी इक्वल टू 10 इंटू 10 टू दी पॉवर येस. हां यामध्ये काय राहिलं बघा, रेजिस्टन्सची व्हॅल्यू एक चूक झाली आपली. काय, आपण फक्त एवढाच रेजिस्टन्स घेतला आहे. कशामध्ये चुकलं आहे सांगा. दिस सेल हॅज ऑल्सो इंटरनल रेजिस्टन्स, सेलला इंटरनल रेजिस्टन्स आहे, मग इंटरनल घेतला पाहिजे. हे दोन सेल सिरीजमध्ये येतात. 0.1 प्लस 0.9 रेजिस्टन्सची व्हॅल्यू इथंच चुकतं आहे आपलं बघा. 10 इंटू 10 टू दी पॉवर -3 आणि मग 0.1 प्लस 0.9 हा रेजिस्टन्स घ्यायचा राहिला होता, म्हणजे ते 1 येतं कॅन्सल होईल, म्हणजेच 10 इंटू 10 टू दी पॉवर -3 याचा अर्थ किती झालं हे आन्सर. टाईम कॉन्स्टंट जो आहे तो आपला येतो 10⁻² सेकंड, एवढा टाईम कॉन्स्टंट येतो. आणि मग इथं यूज करा, आता जर व्हॅल्यूज पुट केल्या, टौची व्हॅल्यू 10⁻² इंटू 1.6 म्हणजेच 0.016 सेकंड टाईम कॉन्स्टंट आला. लक्षात आलं. 10⁻² इथं पुट केलं मी, 0.016 सेकंड एवढी व्हॅल्यू होते. म्हणजे एवढ्या टाईमला इथला करंट जो आहे तो 80% मॅक्झिमम व्हॅल्यूच्या म्हणजे सॅच्युरेशन व्हॅल्यूच्या ग्रो होईल. तो टाईम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता. लक्षात आलं. नसी नेक्स्ट क्वेश्चन. 2 कॉइल्स P and Q आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. 2 कॉइल दिलेत आपल्याला. सपोज दिस इज अवर फर्स्ट कॉइल, इंडक्शन कॉइल, and this is the second coil. These are the 2 induction coils separated by some distance. When a current of 3 ampere flows through coil P, suppose this is P coil, this is Q coil. या फर्स्ट कॉइल मधून सपोज करंट किती पास झाला आहे 3 एम्पियर फ्लोज थ्रू कॉइल P. ए मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ 10⁻³ वेबर पासेस थ्रू Q. आता तो का, म्हणजे असं म्हटलंय की या सेकंड कॉइलमधून पास होणारा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे क्यू कॉइलमधून तो 10⁻³ वेबर आहे. पण यातून फ्लक्स का पास झाला, यातून करंट पास झाल्यामुळं व्हेन करंट पासेस थ्रू पी कॉइल मॅग्नेटिक फील्ड इज इंड्यूस्ड. याच्यातून पास झाल्यामुळं इथं काय इंड्यूस झालेली अशी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस झाली. आणि मग या प्रायमरी कॉइलच्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स सेकंडरी कॉइलमधून काय होतील पास होतील, म्हणजे सेकंड क्यू कॉइलमधून पास होतील. म्हणजेच प्रायमरी कॉइलमधला करंट याला आपण IP म्हणूया. ह्या IP करंटमुळं किंवा याला I1 म्हणूया आपण, फर्स्ट कॉइलमधून पास होणारा हा जो I1 करंट आहे, या I1 करंटमुळं ह्या कॉइलमधून मॅग्नेटिक फ्लक्स काय होतोय पास होतोय. म्हणजे आपण असं सांगू शकतोय फ्लक्स पासिंग थ्रू सेकंड कॉइल Φ2 म्हणूया याला आपण. यातला फ्लक्स आहे तो Φ2 इज प्रपोर्शनल टू दी करंट पासिंग थ्रू फर्स्ट कॉइल I1. बघा यातून पास होणारा फ्लक्स यातल्या करंटवरती डिपेंड आहे, कारण इथं जी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होणार आहे बीची व्हॅल्यू, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जी इंड्यूस होते ही बी व्हॅल्यू यातल्या करंटवरती डिपेंड आहे. बाकीचे कॉन्स्टंट टर्म्स असतात आपल्याला माहीत आहे. मग हा करंट जो आहे I1 ज्याच्यावरती डिपेंड आहे सेकंड कॉइलमधून पास होणारा फ्लक्स Φ2 डिरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी येईल. सेम परत कंडिशन काय दिले, नो करंट इज पास्ड थ्रू क्यू. यातून करंट पास आपण केला नव्हता, फर्स्टमध्ये करंट पास केला होता त्यावेळी यातला फ्लक्स चेंज झाला म्हणजे पास झाला. आता दुसरी कंडिशन फेन नो करंट पासेस थ्रू पी. आता यातून कुठलाही करंट पास होत नाही, म्हणजे हा 3 एम्पियर आपण ऑफ केला. नो करंट पासेस थ्रू पी अँड ए करंट ऑफ 2 एम्पियर पास्ड थ्रू क्यू. क्यूमधून आता 2 एम्पियर पास केला, याला I2 म्हणूया आपण. आता यातून करंट पास केल्यामुळे काय होईल तर मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स परत अशा याच्या तयार होतील. याची काय तयार होईल मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि या लाईन्स आता सेकंड कॉइलमधून पास होतील. म्हणजे सेकंड कॉइलमधून करंट पास केला की फर्स्ट कॉइलमधून फ्लक्स पास होईल आणि तोच कॅल्क्युलेट करायचा आधी फ्लक्स थ्रू पी. मग यातून फ्लक्स किती पास होईल, म्हणजे फर्स्ट कॉइलमधून करंट पास केला की सेकंड कॉइलमध्ये फ्लक्स पास होतोय. सेकंड कॉइल फर्स्ट कॉइलमधला करंट स्विच ऑफ केला आणि सेकंड कॉइलमधून आपण करंट पास केला तर फर्स्ट कॉइलमध्ये परत फ्लक्स
पास होतोय. मग फ्लक्स पासिंग थ्रू दिस फर्स्ट कॉईल φ1 इज प्रपोर्शनल टू दी करंट पासिंग थ्रू दी सेकंड कॉईल म्हणजे I2 याला प्रपोर्शनल असेल. मग इथं आपल्याला गिवन कोणती व्हॅल्यू होती φ2 होती. यातला फ्लक्स φ1 आहे, φ1 फाइंड आउट करायचा आहे. मग रेशो जर घेतला आम्ही φ1/φ2 इक्वल टू काय येईल सांगा. φ1/φ2 इक्वल टू व्हॅल्यू येईल I2/I1 आणि मग I2/I1 म्हणजे किती येईल तर 2/3 असेल. हे येईल 2/3. φ2 पण गिवन आहे 10⁻³ सो वी कॅन राईट हिअर φ1 इक्वल टू 10⁻³ इंटू 2/3. हा रेशो होताच इथं φ1ची व्हॅल्यू मिळते. ओके, याचं आन्सर जे आहे φ1 इक्वल टू म्हणजे फ्लक्स पासिंग थ्रू P कॉईल दिस फ्लक्स विल बी इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻4. 6.67 इंटू 10⁻⁻4 वेबर. दिस इज दी फ्लक्स पासिंग थ्रू फर्स्ट कॉईल. या कॉईलमध्ये म्हणजे पी कॉईलमधून पास होणारा हा काय मिळतोय फ्लक्स प्रपोर्शनॅलिटीवरून सांगायचं होतं फक्त आपल्याला इथं. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे. ए कंडक्टिंग सर्क्युलर लूप, एक सर्क्युलर लूप आहे, कंडक्टिंग सर्क्युलर कॉईल आहे म्हणा किंवा लूप आहे, इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी. एक मॅग्नेटिक फील्ड आहे इथं बी, किती गिवन आहे 0.025 टेस्ला एवढी व्हॅल्यू आहे मॅग्नेटिक फील्डची. विथ इट्स प्लेन म्हणजे या कॉईलच्या प्लेनला ती मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे. द रेडियस ऑफ द लूप इज मेड टू श्रिंक. श्रिंक म्हणजे काय तर बारीक होत जाणं. श्रिंक म्हणजे काय बारीक होत जाणं म्हणजे रेडियस कॉईलची डिक्रीज होत जाते. श्रिंक ॲट ए कॉन्स्टंट रेट ऑफ 1 mm पर सेकंड म्हणजे एका सेकंडला 1 मिलीमीटर एवढी रेडियस कमी होते, श्रिंक होत चाललंय ते सर्कल म्हणजे लहान लहान होत चाललंय. मग हे काय आहे तर हा रेडियसच्या डिक्रीज होण्याचा रेट दिला आहे. मग रेडियसला जर या कॉईलची रेडियस जर आपण R आहे असं कन्सिडर केलं तर याचा डिक्रीज होण्याचा रेट विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलं तर याला आपण म्हणू शकतोय dr/dt. आणि हे दिलंय गिवन 1 मिलीमीटर पर सेकंड आहे म्हणजेच मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 10⁻³ मीटर पर सेकंड अशी व्हॅल्यू होईल. हे dr/dt दिलं आहे आपल्याला. ह्याचा रेडियसचा चेंज होण्याचा रेट दिला आहे. द इंड्युस्ड EMF वेन रेडियस इज 2 सेंटीमीटर म्हणजे रेडियसची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर म्हणजे 2 × 10⁻⁻² मीटर एवढी असताना EMF इंड्युस्ड जो असणार आहे तो किती असेल असं विचारले. इंड्युस्ड EMFचा फॉर्म्युला असतो E = dφ/dt अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ. का तर सर्कलचा एरिया इथं डिक्रीज होतोय, रेडियस कमी होते म्हणजे ह्या कॉईलचा एरिया काय होतोय डिक्रीज होतोय आणि यातून मॅग्नेटिक फील्ड अशी पास होते आपल्याला हेही माहीत होतं जी परपेंडिक्युलर आहे. मग याचा एरिया कमी झाल्यामुळे ह्या कॉईलमधून पास होणारा फ्लक्स चेंज होईल आणि फ्लक्स चेंज झाला की आपल्याला माहिती आहे EMF इंड्यूस होतो. मग हा फ्लक्स किती हिअर φ विल बी इक्वल टू B × A असा फॉर्म्युला असतो. फ्लक्स एक फॉर्म्युला परपेंडिक्युलर असल्यामुळं थिटा येत नाही इथं, कॉस थिटाची व्हॅल्यू 1 होते. मग BA राहिलं, मग बीची व्हॅल्यू गिवन आहे सो B × A इज व्हॉट. A म्हणजे कॉईलचा एरिया, कॉईलचा एरिया असेल πr². हा झाला कॉईलचा एरिया. पण हा फ्लक्स कॉन्स्टंट आहे का नाही का तर R चेंज होतोय. मग हा चेंज होणारा फ्लक्स मग E = d/dt आणि मग डिफरन्शिएट केला आपण कुणाला या व्हॅल्यूला तर B πr². डिफरन्शिएशन काय येईल B कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, πr²चा डेरिव्हेटिव्ह काय येईल पाय कॉन्स्टंट आहे, r² डेरिव्हेटिव्ह 2πr होईल. r² डेरिव्हेटिव्ह 2r आणि हे पाय पण कॉन्स्टंट आहे. हा झाला डेरिव्हेटिव्ह याचा म्हणजे E = हे काय होतं बघा B × एरिया होतं इंटू आता R हे विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे मग इथं dr/dt येईल. लक्षात आलं डेरिव्हेटिव्ह. आणि मग व्हॅल्यू जर पुट केला बीची व्हॅल्यू किती होती 0.025 इंटू 2 इंटू पाय. पाय काय यूज केले कारण आन्सर जे आहे आपलं ते पायमध्ये आहे. मग पाय इंटू R रेडियस किती रेडियस असताना आपल्याला EMF कॅल्क्युलेट करायचा आहे 2 सेंटीमीटर म्हणजे 2 × 10⁻⁻² आणि dr/dt ची व्हॅल्यू दिली 10⁻³ आणि तुम्ही हे जर सॉल्व केलं तर लक्षात येईल तुमच्या हे ज्या व्हॅल्यू येत आहेत त्या व्हॅल्यू येत आहेत पाय × 10⁻⁻6 व्होल्ट. हा याच्यात इंड्यूस झालेला EMF मिळतो. मग -6ला मायक्रो व्होल्ट लिहिता येतं कारण ऑप्शन जो गिवन आहे तो पाय मायक्रो व्होल्ट असा ऑप्शन गिवन दिला आहे. एवढा EMF ह्या कॉईलमध्ये काय होतोय इंड्यूस होतोय. इथं फक्त नवीन टर्म काय तर रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस. हा रेट दिला होता रेडियसचा जो एरियामध्ये येतो आणि त्याला आपण थोडं कन्वर्ट केलं आपल्याला फॅराडेज लॉच्या फॉर्म्युलामध्ये. लक्षात आलं या टाईपमध्ये ह्या कॉईलमध्ये एवढा EMF इंड्यूस होतोय.